गावाकडचं कोणी आलं की मला फार आनंद होतो. हे घे. मग येत जा ना गावाला. अरे येणारच आहे. एक काम आहे माझं, ते झालं की सांगते. तुझं काय विशेष इकडे? अगं पोलीस स्टेशनला आलो होतो. का रे, काही प्रॉब्लेम? हो, जरा मोठाच प्रॉब्लेम झाला. अगं एक मित्र आहे माझा, इथलाच आहे. अचानक गावाकडे आला आणि मला भेटला आणि घरी झुणका भाकरही खाल्ली. वाह, झुणका भाकर. मग मग मला गावाजवळच्या एका ठिकाणावर घेऊन गेला. आजूबाजूची जमीन दाखवली आणि सांगत होता की त्या जमिनीत त्यांनी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली. मग बोलला, तू ही कर, इथे एक मोठा प्रोजेक्ट होतोय ज्यातून तुला भरपूर पैसे मिळतील. मग काय, मी त्याला म्हटलं डॉक्युमेंट दाखव. मग त्याने ते दाखवले. मग पाहता क्षणी मला समजलं की इथे काहीतरी फ्रॉड आहे म्हणून. पण तुला कसं कळलं? अगं मी त्याच जमिनीबद्दल घरी विचारलं होतं. तेव्हा माझ्या घरच्यांनी सांगितलं की त्या जमिनीचे खूप वर्षापासून वाद चालू आहे, मोठा घोटाळा आहे म्हणे. बापरे. मग रे? मग हेच मी त्याला सांगितलं तर त्याला विश्वास बसेना. मग त्याने पोलिसांमध्ये चौकशी केली. तेव्हा त्याला समजलं 1000 कोटीपेक्षा जास्त मोठा घोटाळा निघाला आणि खूप लोकांचे पैसे त्यात अडकले. म्हणून मग त्याच संदर्भात आज पोलीस स्टेशनला आलो होतो. म्हटलं आपण पण माहिती घेऊया. तपास चालू आहे, बघूया पुढे. होईल सर्व ठीक. तू वेळेवर त्याला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली आहे ना, मग नक्कीच काहीतरी मार्ग निघेल यातून. लालच बुरी बला, मेहनत से होगा भला. आपल्याकडे आर्थिक फसवणूक करणाऱ्या व्यक्तींबाबत कुठल्याही प्रकारची माहिती असल्यास त्वरित आपल्या नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन क्रमांक 8828 112 112 यावर संपर्क करा आणि सावधान राहा.